तुला सांगतो, माणसाला डोकं असलं ना की तो असा पैशाच्या राशीत असा लोळतो. त्यातून त्याची बायको, तिला डोकं असेल तर बघायलाच नको. आणि आता आपल्याला तर सोन्याची कोंबडीच हाताला गावली आहे. त्या देवा माळ्याला आपण जमिनीचं मालक केलं आणि लय कमाई केली हो. मी काय म्हणते, आता आपल्याला दुसरा कोंबडा शोधायला पाहिजे. काय गरज नाही. का? जाळ्यात सापडलाय, सौदा सुद्धा झालाय. आता पोत भरून असे पैसे आपण कमावणार. खरंच की काय? मी काय म्हणते, म्हणा म्हणा, आता फक्त म्हणा. नाही म्हणजे तुम्ही माझ्या मनातल्या समद्या इच्छा पूर्ण करता ना हो? आणि हा असा पैसा बघून ना मला माझे जुने दिस आठवायला लागलेत. म्हणजे मी तमाशात अशीच नाचायची आणि लोक असेच पैसा उधळायचा. असाच ढीग लागायचा हो पैशाचा. एवढाच ढीग लागायचा? हो. तुझ्या या तमाशावरनं मला आठवण झाली. काय? आपल्या डोक्यात जे खोत व्हायचं जे चाललंय ना, भूत डोक्यात बसले, ते आपण काढून टाकू. त्यापेक्षा आपण एक काम करू, तू जशी पूर्वी तमाशात नाचायचीस ना तशी आता नाच. आणि आपल्या पमा ढमा दोघी मागे तुझा असा तो पदर घेऊन आचे करून नाचते. आणि तो आपला नामा तो ढोलका घेऊन टन 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 तो वाजव. आणि मी टुनटुना घेऊन असा टेन 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 टेन. काय म्हणताय? लाज वाटते? तमाशाचं नाव नाही काढायचं. तुझ्या तमाशातला कोण तो देवामाळी, त्याचं बघ. काय बघायचं? हकलून दिलं नव्हे गावाबाहेर त्याला? परत आला म्हणजे कसा येईल परत? तमाशाची शिस्त आहे त्याला. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. तुमच्या त्या चमच्या दोस्तांसारखं नाहीये. आणि काय बाई बोलत जाऊ नका तमाशाबद्दल. तुम्ही लई बोलता बाबा. या तमाशावरनं आणखी इथे तमाशा नको आहे. तो देवामाळी इथे येता कामा नाही. नाही येणार. आणि जर शब्दाला फिरला, गद्दार झालाच, तर देवामाळी नाही त्याचं प्रेत येईल. हे ठाव आहे त्याला. मी काय म्हणते, एवढी लक्ष्मी आपल्या दारात आलीच आहे तर जमिनीची एक दोन कामं घ्या की हातात. नको नको. का? परिस्थिती कठीण आहे, सबुरीनं घे. तो सरकार नावाचा राक्षस अजून जिवंत आहे, लक्षात आहे ना? शांतपणे घे. अक्कादा, या राजाराम, आत या. तुम्ही मला बोलावलंत? होय, तुमचं कौतुक करण्याकरता बोलवलं. कशासाठी? आमच्या गैरहजेरीत तुम्ही ज्या तऱ्हेने जबाबदारी सांभाळली त्याबद्दल. वासुदेवांना सोडवण्यासाठी तुम्ही जे कौशल्य वापरलं त्याचं खरंच कौतुक करावंसं वाटतं हो. अक्कादा, वासुदेव दादा माझा सख्खा भाऊ आहे. त्याला या केसमधून बाहेर काढणं माझं कर्तव्य होतं, नाही का? तुमचं बंधुप्रेम असंच कायम राहो. अक्कादा, एक विचारू? विचारा. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? सज्जननी सांगितलं. हो, आय सी. आणखीन एक विचारू अक्कादा? बोला. नाही म्हणजे एवढ्या लवकर तुम्ही हा जो निवृत्तीचा निर्णय घेतलाय? निर्णय आम्ही नाही घेतलाय, आदेश आलेत आम्हाला. निसर्ग नियम आहे हा, चक्र आहे. आपण फिरून पुन्हा तिथेच येतो. या गोष्टीला आम्ही अपवाद नाही. पण अक्कादा, मग या वाड्याची, ह्या सगळ्या गावाची जबाबदारी कोणी घ्यायची? हेच ना. हां, हो. म्हणजे? तुम्ही जबाबदारी घ्यायची. 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 तुम्ही जबाबदा
नेमकं तेच नक्की होत नाहीये आमचं. पण चिंता नका करू, लवकरच आम्ही आमचा निर्णय देऊ. बरं, मग मी येऊ? या, सतीश आणि अजिंक्यना सांगा आम्ही बोलवलंय. हो, सांगतो. या.